हॅपी आहेस ना तू? मग तरीही आम्हाला का त्रास देतीयेस? झालं रडणं सुरू. म्हणजे तुला काही उत्तर द्यायचंच नाहीये, हो ना? काय उत्तर देणार होते मी ओकार तुला? मला ना आजकाल असं वियर्ड फील होत आहे. माझे हार्मोन्स ना अप डाऊन होत आहे. काय सांगणार होते मी? मला अजिबात हॅपी नाही वाटत. म्हणून असा विचार केला की सेल्फ पॅम्पर करून तरी जरा थोडं फ्रेश फील होईल. यासाठी जर बाहेर गेले असते ना तर मम्मी आणि सई दोघी चिडल्या असत्या माझ्यावर. म्हणून ब्युटिशियनला मी घरी बोलावून घेतलं रे. मला काय माहिती असं सगळं होईल. अगं पण आम्ही तुला परत परत सांगत होतो ना की ह्या केमिकल ट्रीटमेंट्स गरोदरपणात चांगल्या नसतात, तेव्हा ऐकायला तयार नव्हतीस तू. बाळाचं भलं कशात आहे हे बघायचं सोडून हिच्याशी भांडायला लागलीस, चिडलीस तिच्यावर. ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं त्याच दिवशी मी तुला सांगितलं होतं की वहिनीला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. कुठलंही कारस्थान करताना 10 वेळा विचार करायचाच म्हणालो तुम्ही, तरी तू वहिनीला. अरे मी कुठलंही कारस्थान नाही केले ओंकार. कळत कसं नाहीये तुला? या सईशी नव्हतं भांडायचं मला. अचानक राग आला आणि कंट्रोल नाही झाला आणि मॅक्स पडलं तिच्या अंगावर. बघितलं हे असं होतंय ओंकार. प्रेग्नन्सीमुळे ना हार्मोन्स अप डाऊन होत आहे. या घरात ना मी एकटं फील करते रे. बोलायला कुठे नसतं माझ्याकडे. इतकी एकटी आहे की इतर आवाजच वाटत नाही. पण यू नो व्हॉट, गुड आयडिया. इकडे नकोस थांबूस तू. चल बॅकपॅक करायला घे. मी स्वतः तुला तुझ्या घरी सोडून येतो. चल बॅकपॅक कर. जा 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 जा. म्हणजे हे माझं घर नाहीये का? परत मला घरातून बाहेर काढतोस. काय करू मी आता? अंजली तू आधी शांत हो. तुला कोणीही घराबाहेर काढत नाहीये, पण ओमीचं म्हणणं मलाही पटतंय.